ग पोळी बापरे. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलचं आहे अश्विनी कराळे ब्लॉग्स. तर बघा, आज मी बनवणार आहे लिंबाचं लोणचं. गोड आणि तिखट म्हणजे दोन्ही पण मिक्स, गोड पण लागणार आणि तिखट पण लागणार. कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आणि चॅनलला जर नवीन कोण आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मी तुम्हाला दाखवते. मी लिंबू वगैरे घेतलेले, धुवून स्वच्छ घेतले, तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर हे बघा, मी लिंब स्वच्छ धुवून घेतलेले. तेव्हा तुम्हाला पाणी पण दिसत असेल त्याच्यावरती. तर मी स्वच्छ धुवून घेतलंय. तर एवढंच घालणार आहे मी. ह्याचं पण भरपूर होते, कारण खाणारे माणसं 4 आहेत आणि भरपूर दिवस जातही. तर बघा, मी किती 10 आंब्याचं काहीतरी उन्हाळ्यात आंब्याचा लोणचं खाल घातला होता, म्हणजे मिक्सच घातला होता, गुळाचा घातला होता जरा असं लोणचं ते. तर आत्तापर्यंत गेलं, आणखीन एक भरणी आहे अर्धीशी. तर उन्हाळी होस तर जाते ना. आता ही घालणार आहे. तर ही कशी करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि कुकरमध्ये वाफ देऊन करणार आहे. मस्त छान लागते गुळाचं हे पण मी गुळ नाही टाकणार, हे थोडीशी साखर टाकणार आहे नॉर्मल. गुळ पण टाकला तरी चालते. तर हे बघा, एवढे आणलेले आहेत लिंब. चला आता मी ह्याची कट करून घेणार आहे 4-4 फोडी, कारण लिंब छोटे काय मोठे काय आहेत. तर बघू आता ह्याच्यात फोडी किती होणार आहे. 2 कुकरचे भांडे भरावे असे करणार आहे मी. तर चला आता मी ह्याला आधी कट करून घेते. हे बघा, मी फळी पण आणलेले. तर माझी फळी भरपूर खराब झाली आहे, कट करून करून कशी झाली आहे. दुसरी आणायची आता. चला पूर्णपणे एवढे बघा. आता कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवण. तर हे बघा मित्रांनो, मी लिंब कट करून घेतलेले आहेत. तर हे बघा एवढे झालेले आहेत. तर हे बी राहिले, तर आपल्याला बी पूर्णपणे काढून घ्यायचं. एखादा राहिले माझ्याकडून ह्याच्यात. हे बघा, आता हे लिंब काढताना एक एक पडले, तर ठीक आहे, काय होत नाही त्याला. तर आता आपल्याला ह्याच्यात तिखट, मीठ आणि काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि साखर. तर खूप छान लागतं खायला, तिखट गोड आंबट मस्तपैकी. तर आता मी टाकून घेणार आहे. तर कुकरमध्ये शक्यतो टाका, कारण माझी लिंब जास्त असल्यामुळे मी कुकरमध्ये नाही टाकणार, कारण पातेल्याचं मी शिजवून घेणार आहे. तर चला आता बघा, ते कुकरमध्ये जर झालं तर कुकरमध्ये टाकते, नाही तर मग पातेल्यात मी शिजायला टाकणार आहे. तर चला पूर्णपणे व्हिडिओ बघा. तर हे बघा मित्रांनो, मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, कारण हे बसत नाही. तर हे 2 डबे आपण थोडे थोडे काढलेत, आणखी हे घाणं काढायचं नंतर आपलं. तर मी आता पहिला ह्याच्यात आणि तिखट टाकून घेणार आहे. हे बघा, हे एवढं टाकते, ह्याच्यात थोडंसं टाकते. हे आहे काळं नमक. तर काळं नमक टाकायचं आपल्याला. हे थोडंसं टाकायचं, हे थोडंसं नंतर आणखी टाकायचं. तर हे बघा, ही साखर आहे आपली. तर ही साखर मी ह्याच्यात आणि आपलं हे बघा, ही साधं मीठ आहे. तर हे साधं पण मीठ आपल्याला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. तरी बघा, आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ. मी असे करून हलवून घेते, म्हणजे मिक्स होते सगळं. तरी बघा, तुम्ही याच्यावरती असे झाकून ठेवते आणि आपल्या ह्याच्याचं प्लेट ठेवते, म्हणजे पाणी जाणार नाही. तर हे बघा मित्रांनो, तर मी कुकरमध्ये काय टाकले, तर शिल्लक राहिले बघा, मिक्स करून घेतलेले काळं मीठ, साखर, तिखट आणि साधं मीठ. तर मी आता हे पातेल्यात टाकणार आहे. मोठ्या पातेल्यात ठेवून दुसऱ्या भांड्यात ठेवून वाफू देणार आहे ह्याला, कारण एखादा म्हणलं की उशीर लागतं. तर चहाला पण ठेवलेलं आहे, एका चहाला तरी मिक्स करून तर चहा टाकून घेते. तर हे बघा मित्रांनो, इकडं कुकरमध्ये काय ठेवले, राहिलेलं बाकीच्या पातेल्यात टाकले. तर हे बघा, असं पातेल्यात टाकले. पातेलं आहे, त्यात लिंब टाकून मग नंतर ताट झाकले, कारण वाफ जाऊ द्यायला जमत नाही ना. तर हे बघा, इकडे आता 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कमीत कमी 9-10 तर शिट्ट्या कराव्या लागतात. तर हे बघा मित्रांनो, कुकरमध्ये शिजलेलं आहे आणि ही पण शिजलं बघा, ही पण खाली घेतलंय. तर हे असं पाणी झालंय. तर आपल्याला आता हे पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर मग पाणी आणखीन आपल्याला शिजायला टाकायचं. तर हे बघा मित्रांनो, एवढं पाणी निघालेलं आहे ह्याच्यातलं. तर आपल्याला आणखीन ह्याच्यात टाकून बघितलं जरासं, कारण आंबट झाले, आंबट पाणी. तर हे करायचं आहे आता आपल्याला. ह्यात मी थोडासा गुळ टाकून घेते, पण साखर आता थोडीच राहायचं, त्यामुळे मी गुळ टाकून घेणार आहे. काही साखर टाकली पण भरपूर आंबट झालं, त्यामुळे गुळ टाकावंच लागणार आहे. आणि डबल आणखीन थोडंसं मी काळं मीठ टाकून घेते आणि गुळ टाकून घेते. चला थांब, तुला खायचा. हे बघा, लाल कसं झालंय गं, लाल कसं झालंय गुळ पिशवी ठेवून. तर हे बघा मित्रांनो, हे झाले आपलं पाणी. तर काही फोडी काढून घेतलेले आहेत मी. तर आपल्याला आता हे फोडी सर्व ह्याच्यात असे टाकून घ्यायचे. बघा, इकटेनंच मोबाईल धरलाय, व्हिडिओ बनवते. तर हे बघा, आपल्याला मिक्स असं हलवून घ्यायचं आहे. नंतर मी थोडीशी वरतून साखर टाकलेली आहे आणि गुळ पण टाकलेलं आहे ह्याच्यात, आणि नमक थोडं टाकायचं काळं 1 चमचा. नंतर आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आणखीन 10-15 मिनटं, म्हणजे छान असं लागतं हे पाणी सगळं.
आटवून घेते. चला आता आपण ह्याला गॅसवरती ठेवून घेऊ. चला तर बघा मित्रांनो, आपलं लोणचं झालेलं आहे पूर्णपणे आणि तुम्हाला दाखवते. चला आता मी भरणीत ठेवून दिले, पण तुम्हाला आता काढून दाखवते, कारण माझा ब्लॉग निमाच राहिला होता. निमानंतर मी बनवला आहे, कारण त्यावेळेस लाईट घेतली म्हणून. तर आता लाईट आली, मी भरून ठेवले, तर तुम्हाला काढून दाखवते पूर्णपणे. बघा तुम्ही. चला हे बघा, ही भरणीत मी भरून ठेवलेलं आहे. तर हे बघा, तर मी आता तुम्हाला या प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे. तर हे बघा मित्रांनो, हे आहे आपलं लोणचं, गोड आणि तिखट दोन्ही पण आहे. तर हे बघा, तर आता मी लाईट बंद केली आहे. लाईट जर चालू केली तर चकमक करते. हे बघा लाईट आहे, पण लाईट बंद केली मी. तर हे बघा, असं मस्त असं झालेलं आहे. कलर तुम्हाला वेगळा दिसतो याच्यात. तर हे बघा, मी भरणीतलं एवढंच तुम्हाला मी दाखवलं होतं, एवढी झालेलं आहे त्याचं. तरी मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवलेलं आहे, कारण मुरलेलंच नाही आत्ता. तर काल तर म्हणजे आजच घातलेलं आहे, त्यामुळं हे असं होणार आहे. तर तुम्हाला ही फोडी वरती आलेली दिसणार आहे. तर आता हे मुरल्यानंतर छान लागतं लोणचं. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्ही, स्किप करू नका. आवडला तर शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला जर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. जसा पाठीमागून तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला, तसं इथून पुढे पण सर्वजण प्लीज सपोर्ट करा. आणि माझी इच्छा आहे खूप, म्हणजे असं पुढे जाण्याची, पण तुमचा सपोर्ट जर तुम्ही केला तर मी पुढे जाऊ शकते. तर तुम्ही सर्वजण प्लीज मला सपोर्ट करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा, स्किप करत जाऊ नका. आणि लिंबाचं लोणचं कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सर्वजण सांगा. आणि कोण माझ्या भाऊ असतील किंवा ताई असतील, तर घरच्यांना लोणचं बनवायला अशा प्रकारे खूप छान लागतं. आणि तुम्ही पण एकदा करून पहा, तर खायला खूप मस्त लागतं मुरल्यानंतर. तर बघा, हे असं झालेलं आहे आपलं लोणचं. चला तर मग नवीन ब्लॉगमध्ये आपण नंतर भेटू. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.